नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलमध्ये. तर आज आपण श्री स्वामी समर्थ आणि एक कर्मठ ब्राह्मण म्हणजे काशीनाथ पाध्ये यांची कहाणी ऐकणार आहोत. श्रोते हो, अहंकाराचा अंत कसा होतो हे आपण अनेकदा ऐकले असेल. पण जेव्हा हा अहंकार एखाद्या सामान्य माणसाचा नसून वेदांचा गाढा अभ्यास केलेल्या, अहोरात्र अनुष्ठान करणाऱ्या आणि स्वतःचा धर्माचा सर्वात मोठा रक्षक समजणाऱ्या एका प्रकांड पंडिताचा असतो, तेव्हा साक्षात परब्रह्म त्याला कशा प्रकारे वठणीवर आणतात याचा जिवंत इतिहास म्हणजे काशीनाथ पाध्ये आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची ही अद्भुत कथा आहे. जरा विचार करा, एका बाजूला साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, जे कोणत्याही जातीपातीला कर्मकांडाला मानत नव्हते, ज्यांच्यासाठी केवळ भक्ती हाच एकमेव मार्ग होता. आणि दुसऱ्या बाजूला अक्कलकोटमधील अत्यंत कर्मठ, सनातनी आणि कडक विचार आचार पाळणारे ब्राह्मण काशीनाथ पाध्ये. काशीनाथ पाध्यांना आपल्या विद्वत्तेचा आणि आपल्या मंत्रशक्तीचा आणि आपल्या सोवळे ओवळ्याचा प्रचंड अभिमान होता. त्यांना वाटायचे की श्री स्वामी समर्थ हे एक ढोंगी, वेडे आणि आचराहीन संन्यासी आहेत, जे लोकांची फसवणूक करत आहेत. पण जेव्हा या कर्मठ पंडिताने स्वामींची कडक परीक्षा घेण्याचे ठरवले, तेव्हा त्याने स्वामींना आपल्या मंत्रशक्तीने पराभूत करण्याचे आव्हान दिले. तेव्हा अक्कलकोटच्या मठात काय घडले? स्वामींनी साक्षात महाकालचे रूप धारण करून पाद्यशास्त्रींचा अहंकार कसा चक्काचूर केला आणि ज्या मुखाने पाद्य स्वामींना शिव्या शाप देत होते, त्याच मुखातून स्वामींनी स्वतःला साक्षात विठ्ठल आणि परब्रह्म कसे म्हणून सिद्ध केले. श्रोते हो, हा मानवी बुद्धीचा, अहंकाराचा आणि ईश्वरी लीलेचा असा थरारक इतिहास आहे, जो तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा आपण एपिसोड शांतचित्ताने शेवटपर्यंत ऐकूयात. श्रोते हो, ही सत्य घटना आहे अक्कलकोट संस्थानातील. त्या काळात अक्कलकोटमध्ये काशीनाथ पाध्ये नावाचे एक अतिशय सुप्रसिद्ध आणि विद्वान ब्राह्मण राहत होते. ते नुसतेच ब्राह्मण नव्हते, तर वेद, उपनिषदे, पुराणे आणि शास्त्र यांवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. अक्कलकोटचे राजे मालोजी राजे भोसले सुद्धा राजवाड्यात कोणत्याही धार्मिक विधीसाठी काशीनाथ पाध्ये यांनाच आमंत्रित करत असत. संपूर्ण शहरात पाध्यशास्त्रींचा मोठा दरारा होता. पण त्या विद्वत्तेसोबतच काशीनाथ पाध्ये यांच्या अंगी एक भयंकर दुर्गुण होता, तो म्हणजे अहंकार आणि अतिकर्मठपणा. पाद्यशास्त्री सोवळ्या ओवळ्याचे अतिशय कडक पालन करायचे. त्यांच्या घरात कोणीही विनास्नान प्रवेश करू शकत नव्हते. रस्त्यावरून चालताना जर एखाद्या सामान्य माणसाची सावली जर त्यांच्यावर पडली, तर ते पुन्हा नदीवर जाऊन स्नान करायचे. त्यांना वाटायचे की केवळ मंत्रपठण करणे, यज्ञ करणे आणि शरीराने शुद्ध राहणे म्हणजेच देव मिळवणे होय. ते मनाच्या शुद्धतेपेक्षा बाह्य शुद्धतेला जास्त महत्त्व द्यायचे. त्यांच्या या कडक स्वभावामुळे लोक त्यांना मान तर द्यायचेच, पण आतून त्यांना प्रचंड घाबरायचे. नेमक्या याच काळात अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थ महाराजांचे आगमन झाले. स्वामींचा अवतार अत्यंत अलौकिक होता. ते कधी मठात बसायचे, तर कधी रस्त्यावरील धुळीत झोपायचे. स्वामींना सोवळ्या ओवळ्याचे कोणतेही नियम लागू नव्हते. ते कधीही कोणाच्याही घरचे अन्न ग्रहण करायचे. अगदी अत्यंत गरीब आणि कष्टाळू लोकांच्या घरी जाऊन ते प्रेमाने भाकरी खायचे. स्वामींचा हा अवतार पाहून संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो लोक भक्तीसाठी अक्कलकोटमध्ये येऊ लागले. जेव्हा काशीनाथ पाध्ये यांनी स्वामींच्या या लीलांबद्दल ऐकलं, तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, "अरे, हा कसला संन्यासी, जो जातपात मानत नाही, सोवळे ओळे पाळत नाही, उष्टे माष्टे खातो आणि हे अक्कलकोटचे वेडे लोक अशा माणसाला देव मानतात. हा तर एक केवळ ढोंगी आणि आचारभ्रष्ट माणूस आहे. मी स्वतः वेदांचा अभ्यास केला आहे. मला माहिती आहे की देव कसा असतो आणि हा माणूस देव असूच शकत नाही." पाद्यशास्त्री मठात येणाऱ्या भक्तांना अडवू लागले. ते लोकांना सांगायचे, "तुम्ही एका वेड्या माणसाच्या मागे लागून स्वतःचा धर्म भ्रष्ट करताय. स्वामींच्या दर्शनाला जाऊ नका." पण स्वामींची कीर्ती तर सूर्यासारखी होती. ती पाद्यशास्त्रींच्या विरोधाने कशी थांबणार? जसजशी गर्दी वाढू लागली, तसतसा पाद्यशास्त्रींचा जळफळाट आणखी वाढू लागला. शेवटी काशीनाथ पाध्ये यांनी ठरवले की जोपर्यंत या स्वामींचे ढोंग सर्वांसमोर उघडे पाडत नाही, तोपर्यंत माझ्या मनाला शांतता लाभणार नाही. त्यांनी स्वामींची एक अत्यंत कडक आणि गुंतागुंतीची परीक्षा घेण्याचे निश्चित केले. पाद्यशास्त्रींनी आपल्या बुद्धीचा आणि शास्त्राचा वापर करून एक अशी योजना आखली, ज्यामध्ये स्वामी नक्कीच अडकतील, असा त्यांना पूर्ण विश्वास होता. त्यांनी विचार केला, जर हा स्वामी खरोखरच अंतर्यामी असेल, तर याच्याकडे काही ना काही दिव्यशक्ती नक्कीच असेल. तर मी माझ्या मनात जे विचार करेन ते याला ओळखता आले पाहिजेत. मी मठात जाईन, पण स्वामींना काहीच बोलणार नाही. मी दुरूनच त्यांच्याकडे पाहीन आणि माझ्या मनात शास्त्रातील एका अत्यंत कठीण मंत्राचा जाप करेन. जर स्वामींनी तो मंत्र ओळखून दाखवला, तरच मी यांना सिद्धपुरुष मानेन. अन्यथा मी राजांना सांगून यांना अक्कलकोटमधून हाकलून नक्की लावेन.
पाद्यशास्त्रींनी आपल्यासोबत काही विद्वानांना घेतले आणि ते मोठ्या ताठ्याने अहंकाराने अक्कलकोटच्या मठाकडे निघाले. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होते. त्यांना वाटत होते की आज स्वामी समर्थांचा पराभव निश्चित आहे. श्रोते हो, अक्कलकोटच्या मठात एका बाजूला साक्षात परब्रह्माची सात्विकता नांदत होती, तर दुसऱ्या बाजूला काशीनाथ पाध्ये यांच्यासारख्या कर्मठ विद्वानांचा सुप्त अहंकार धुमसत होता. पाद्यशास्त्री केवळ स्वतःच मठापासून दूर राहत नव्हते, तर ते संपूर्ण अक्कलकोटमधील इतर विद्वानांना आणि शास्त्रींना स्वामींच्या विरोधात भडकावत असत. मठात चालणारा हा संघर्ष केवळ विचारांचा नव्हता, तर तो ब्राह्म, कर्मकांड आणि अंतःकरणाची शुद्धी यांमधील एक मोठा लढा होता. काशीनाथ पाध्ये आपल्या वाड्यात बसून रोज शिष्यांसमोर म्हणायचे, अहो शास्त्र काय सांगते, संन्याशाची कसे राहावे, संन्यासाने कसे राहावे आणि याचा काही नियम आहेत का नाही. पण हे स्वामी ना कोणती वेळ पाहतात ना कोणते सोवळे. ते कधीही उठतात, कोणाचेही अन्न खातात. हा तर अधर्म आहे. पाद्यशास्त्रींचा हा विरोध एवढा तीव्र होता की मठात जाणाऱ्या गरीब आणि अडाणी भक्तांचा मार्ग अडवण्याची त्यांनी सुरुवात केली होती. ते भक्तांना दर्शनास गेल्यात तर तुम्हाला समाजातून बहिष्कृत केले जाईल. तुमची पूजा देवाला कधीच पोचणार नाही. पण श्रोते हो, ईश्वराच्या दरबारात येणाऱ्या भक्ताला अडवण्याची ताकद कोणीही करू शकत नाही. नेमकी याच काळात स्वामींनी आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यास सुरुवात केली. एकदा एका अत्यंत दूरच्या गावातील एक गरीब शेतकरी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये आला. तो चालून चालून थकला होता. त्याचे पाय रक्ताळले होते. त्याच्याकडे स्वामींना वाहण्यासाठी सोन्या-चांदीचे काही नव्हते. ते फक्त 2 सुके पांढरे कांदे जे त्याने आपल्या शेतातून मोठ्या प्रेमाने आणले होते. तो शेतकरी जेव्हा पाद्यशास्त्रींच्या वाड्यासमोरून चालला होता, तेव्हा शास्त्रींनी त्याला हटकले. "ए अडाण्या, कुठे चालला आहेस? आणि त्या गाठोड्यात काय आहे?" शेतकऱ्याने हात जोडून नम्रतेने सांगितले, "महाराज, अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाला चाललो आहे. अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाला चाललो आहे. माझ्या माऊलीसाठी हे कांदे आणले आहेत." हे ऐकून पाद्यशास्त्री मोठ्याने हसले आणि म्हणाले, "मूर्खा, साक्षात राजघराण्यातील राजे जिथे सोन्याची नाणी अर्पण करतात, तिथे तू हे घाणेरडे कांदे घेऊन चालला आहेस? तो वेड्या संन्यासी हे कांदे तुझ्या तोंडावरच मारेल. चल निघ इथून." त्या गरीब शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. पण त्यांची स्वामींवर अढळ निष्ठा होती. तो तसाच मठात गेला. तिथे स्वामी महाराज बसले होते. स्वामींनी त्या शेतकऱ्याला पाहताच लांबूनच हाक मारली, "अरे ये ये, माझ्यासाठी काय आणले आहेस? काढ ते गाठोडे बाहेर." शेतकऱ्याने भीत ते 2 कांदे स्वामींच्या चरणावर ठेवले. स्वामींनी ते कांदे अत्यंत आनंदाने हातात घेतले आणि मठातील सर्व श्रीमंत लोकांसमोर ते कांदे कच्चे खायला सुरुवात केली. स्वामी प्रत्येक घास घेताना म्हणत होते, "आहाहाहा! या कांद्यांमध्ये जी गोडी आहे ती राजांच्या पंचपक्वान्नातही नाही." हे पाहून मठातील लोक थक्क झाले. स्वामींनी दाखवून दिलं की ईश्वराला सोन्याची नाही तर भक्तीची भुकेची गरज असते. पण पाद्यशास्त्रींचा अहंकार या लीलेने आणखीनच दुखावला गेला. त्यांनी स्वामींचा पराभव करण्यासाठी एक कुटील आणि कडक परीक्षा घेण्याचे ठरवले. काशीनाथ पाध्ये यांनी विचार केला की जर मी शास्त्राच्या बळावर या स्वामींना हरवले तरच लोक माझे ऐकतील. त्यांनी आपल्यासोबत अक्कलकोटमधील सर्वात 4 मोठे वेदपंडित घेतले. हे ते पंडित होते ज्यांना संपूर्ण वेद मुखोद्गत होते. पाद्यशास्त्रींनी त्यांना सांगितले, "आज आपण मठात जायचं, पण स्वामींशी एक शब्दही बोलायचं नाही. आपण लांब उभे राहू. मी माझ्या मनात ऋग्वेदातील अत्यंत कठीण आणि गुप्त असलेल्या पुरुषसूक्ताचे पठण करतो. जर तो स्वामी खरोखरच अंतर्यामी असेल, तर त्याने मी मनात काय म्हणतोय हे ओळखून दाखवावे. जर तो सांगू शकला नाही, तर आम्ही त्याला ढोंगी घोषित करू." हा एक अत्यंत कुटील डाव होता. कारण माणसाच्या मनातील विचार ओळखणे कोणत्याही सामान्य मानवाला शक्य नव्हते. वाद्यशास्त्री मोठ्या ताठ्याने सोवळे सांभाळत आपल्या विद्वानांचा समूह मठात दाखल झाले. त्या दिवशी मठात विलक्षण शांतता होती. स्वामी महाराज आपल्या वटवृक्षाखाली डोळे मिटून शांत बसले होते. त्यांचा चेहरा नेहमीसारखाच गंभीर आणि तेजस्वी दिसत होता. वाद्यशास्त्री एका बाजूला उभे राहिले. त्यांनी स्वामींकडे अत्यंत तुच्छतेने पाहिले आणि मनामध्ये मंत्राचे पठण सुरू केले. ते मनातून स्वामींना आव्हान देत होते, "बघूया तुझ्याकडे किती शक्ती आहे सांग. मी आता कोणाच्या रुचेचा जप करत आहे." 5 मिनिटे झाली, 10 मिनिटे झाली, 15 मिनिटे झाली, पण स्वामींनी डोळे उघडले नाहीत. ते शांत बसून राहिले होते. वाद्यशास्त्रींच्या मनात विजयाचा अहंकार वाढू लागला होता. ते आपल्या सोबतच पंडितांकडे पाहून गालातल्या गालात हसले. त्यांना वाटले की स्वामींचे ढोंग आता पकडले गेले आहे. ते मनात म्हणाले, आला मोठा देव. माझ्या मनातील एक साधा मंत्रही याला ओळखता येत नाही. लोक उगाचच या वेड्याच्या पाया पडतात." वाद्यशास्त्री मठाबाहेर जाण्यासाठी मागे वळणार तितक्यात मठातील वटवृक्षाची पाने वेगाने हलू लागली.
हवेमध्ये एक प्रचंड उष्णता निर्माण झाली. जणू काही निसर्गानेच साक्षात परब्रह्माची कोपाची चाहूल घेतली आहे. आणि नेमका त्याच क्षणी साक्षात महाकालचा अवतार प्रकट झाला. स्वामी समर्थ महाराजांनी अचानक आपले दोन्ही डोळे उघडले. त्यांचे ते मोठे विशाल डोळे रागाने साक्षात जळत्या निखारासारखे लाल झाले होते. स्वामींनी थेट काशीनाथ पाध्ये यांच्याकडे पाहिले आणि संपूर्ण अक्कलकोट नगरी हादरून जाईल अशी भयंकर गर्जना केली. स्वामी आपल्या आसनावरून एका सिंहासारखे उठले. त्यांची नजर पाद्यशास्त्रींवर खिळली होती. स्वामी तडातड पाऊले टाकत पाद्यशास्त्रींच्या दिशेने येऊ लागले. मठातील भक्त घाबरून बाजूला झाले. पाद्यशास्त्रींचे जे सोवळे-ओवळे होते ते स्वामींचा तो रुद्रावतार पाहून जागच्या जागी गळून पडले. त्यांच्या अंगाला इतके कापरे भरले की त्यांच्या हातातील पूजेचे ताट थरथरू लागले. स्वामी पाद्यशास्त्रीच्या अगदी समोर येऊन उभे राहिले. स्वामी यांनी पाद्यशास्त्रींचा हात आपल्या वज्रासारखा हातात घट्ट पकडला आणि कडाडले. "काशा, अरे मूर्खा, तू माझी परीक्षा घ्यायला आलास? एवढी तुझी हिंमत? तू ज्या वेदांचा, ज्या मंत्राचा गर्व करतोस ना, तेच वेद ज्याच्या श्वासातून प्रकट झाले, तो साक्षात परब्रह्म तुझ्यासमोर उभा आहे." स्वामी एवढ्यावरच थांबले नाहीत. पाद्यशास्त्री मनात ऋग्वेदातील जो अत्यंत कठीण मंत्र म्हणत होते, तो संपूर्ण मंत्र स्वामींच्या जसाच्या तसा अत्यंत शुद्ध आणि स्पष्ट स्वरात मठातील सर्वांसमोर मोठ्या आवाजात म्हणून दाखवला. इतकेच नाही, तर स्वामींनी त्या मंत्राचा असा सखोल आणि गुप्त आध्यात्मिक अर्थ सांगायला सुरुवात केली, जो अर्थ काशीनाथ पाध्ये यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणत्याही ग्रंथात वाचला नव्हता ना ऐकला होता. स्वामींचा तो ज्ञानसूर्य पाहून पाद्यशास्त्रींनी बुद्धी खुंटीत झाली. स्वामी त्यांच्यावर ओरडले, "बोल, आता बोल. तुझा वेद मोठा की हा समोर उचलेला देव मोठा? तू मला सोवळे-ओवळे शिकवतोस. संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या एका अंशावर चालते, त्याला तू नियमात बांधू पाहतोयस." स्वामींचे हे शब्द म्हणजे जणू काही पाद्यशास्त्रींच्या अहंकारावर झालेले वज्राघातच होते. पाद्यशास्त्रींचा तो संपूर्ण गर्व, ती विद्वान एका सेकंदात पत्त्यांच्या बंगल्यासारखी धुळीस मिळाली. काशीनाथ पाध्ये यांच्या शरीरातील सर्व ताकद निघून गेली होती. श्रोतेहो, काशीनाथ पाध्ये यांच्या शरीरातील सर्व ताकद जणू काही एका क्षणात नाहीशी झाली होती. त्यांचे डोळे विस्फारले होते. छातीत धडधडत होती. संपूर्ण शरीराला कापरे भरले होते. ज्या शास्त्राच्या, ज्या वेदांचा आणि ज्या कुळाचा त्यांना अभिमान होता, तो अभिमान आता मठातील वटवृक्षाच्या पानापानात वेरून गेला होता. स्वामी समर्थ महाराजांच्या त्या वज्रासारख्या हाताची पकड त्यांच्या हातावर होती आणि स्वामींची ती तेजस्वी दृष्टी थेट त्यांच्या आत्म्याला भिडत होती. पण नेमक्या याच वेळी जेव्हा पाद्यशास्त्रींचा संपूर्ण अहंकार जाळून खक झाला, तेव्हा साक्षात परब्रह्माने त्यांच्यावर आपली अथांग कृपादृष्टी टाकली. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले. आता स्वामींच्या चेहऱ्यावरील तो रौद्र आणि भयानक अवतार नाहीसा झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावर एका माऊलीसारखे अत्यंत कौतुक आणि शांत हास्य पसरले होते. स्वामींनी अत्यंत संत स्वरात विचारले, "काशा, अरे तू तुझ्या घरामध्ये ज्या बाळकृष्णाच्या पाषाणाच्या मूर्तीची पूजा करतोस ना, ज्याला तू कडक सोवळ्यात कोंडून ठेवतोस, तो देव कुठे आहे रे? तो फक्त त्या पाषाणात दडला आहे की या समोर उभा असलेल्या माणसात आहे?" स्वामींचे हे शब्द पाद्यशास्त्रींच्या कानावर पडताच मठातील संपूर्ण वातावरण एकाएकी बदलले. पाद्यशास्त्रींना एक अत्यंत अलौकिक, दिव्य आणि मानवी बुद्धीच्या पलीकडचा भास झाला. त्यांना मठातील तो वटवृक्ष दिसेनासा झाला. अवतीभोवती उभे असलेले हजारो भक्त, राजे-महाराजे आणि मठाच्या भिंती सर्व काही एका क्षणात नाहीसे झाले. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त एक प्रचंड, अथांग दिव्य प्रकाश पसरला. हा प्रकाश एवढा तेजस्वी होता की सूर्याचे तेजही त्यासमोर फिके पडेल. पण आश्चर्य म्हणजे या प्रकाशाने त्यांचे डोळे दिपले नाहीत, तर त्यांच्या मनाला एक अथांग शांतता लाभली. आणि श्रोतेहो, त्या दिवशी प्रकाशाच्या माध्यमातून हळूहळू एक अतिशय सुंदर, लोभसवाणी आणि साक्षात परब्रह्माची मूर्ती प्रकट झाली. पाद्यशास्त्रींनी डोळे चोळून पाहिले, तर त्या प्रकाशात साक्षात पांडुरंग विठ्ठल उभा होता. विटेवर समपाऊले ठेवून, कडेवर दोन्ही हात ठेवून, डोक्यावर मयूर विकट आणि गळ्यात कौस्तुभमणी परिधान करून तो साक्षात विठ्ठल पाद्यशास्त्रींच्या समोर उभा होता. त्यांच्या चेहऱ्यावर संपूर्ण जगाचे दुःख, संपूर्ण जगाचा संताप एका सेकंदात हरवून टाकणारे तेच ओळखीचे, सात्विक आणि मायेचे हास्य होते. काशीनाथ पाध्ये यांचे आराध्य दैवत साक्षात पंढरीचे विठ्ठल होते. ते लहानपणापासूनच विठ्ठलाची भक्ती करत होते. पण ती भक्ती केवळ कर्मकांडात अडकली होती. आज साक्षात स्वामी समर्थ महाराजांच्या शरीरातून त्यांना आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन झाले होते. स्वामींनी दाखवून दिले होते, "अरे काशा, तू ज्याला पंढरपुरात शोधत आहेस ना, तो विठ्ठल दुसरा कोणी नसून तर मीच आहे."
हे दिव्य आणि अलौकिक रूप पाहताच काशीनाथ पाध्ये यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांच्या मनातील कर्मठपणाचा, जातीपातीचा आणि सोवळ्याओवळ्याचा तो जुना अंधार कायमचा जळून खाक झाला. त्यांच्या हातातील पूजेचे ताट कधी जमिनीवर पडले आणि त्यांनाही भान राहिले नाही. त्यांनी आपल्या कडक सोवळ्याची, आपल्या रेशीम कपड्याची किंवा समाजातल्या प्रतिष्ठेची कोणतीही पर्वा न करता थेट स्वामींच्या चरणावर लोटांगण घेतले. ते लहान बाळकासारखे स्वामींचे पाय दोन्ही हातात घट्ट धरून ढसाढसा रडू लागले. त्यांचे रडणे थांबले नव्हते. ते स्वामींच्या चरणावर आपले डोके घासून वारंवार क्षमा मागत होते. देवा, मला क्षमा करा. मी महापापी आहे. मी अज्ञानी आहे. मी माझ्या कोरड्या मंत्राच्या, वेदांच्या आणि विद्वत्तेच्या गर्वात साक्षात ईश्वराला ओळखू शकलो नाही. मी तुम्हाला उष्टे-माष्टे खाणारा संन्यासी म्हणून हिणवले. मी तुमच्या भक्तांच्या मार्ग अडवला. त्यांच्या अस्पृश्य मानले. माझ्या या पापाला जन्मताच काय काय, तर पुढील 7 जन्मातही क्षमा मिळणार नाही. महाराज, मला तुमच्या चरणाशी घ्या. मला दूर करू नका. पाद्यशास्त्रींची ही अवस्था पाहून मठातील इतर पंडित आणि भक्तही भावुक झाले. साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी अत्यंत प्रेमाने खाली वाकवून पाद्यशास्त्रींना आपल्या दोन्ही हातांवरून वर उठवले. स्वामींनी त्यांच्या पाठीवर आणि डोक्यावर आपला वरदास्त ठेवला. स्वामींचा तो पवित्र हात डोक्यावर फिरताच पाद्यशास्त्रींच्या मनातील सर्व क्लेश, सर्व दुःख आणि सर्व अहंकार कायमचे नाहीसे झाले. त्यांनी अत्यंत शांत आणि प्रेमळ स्वरात म्हणले, "उठ काशा. देव ग्रंथात नाही, तर देव केवळ सोहळ्यात नाही, तर देव या जगात राहणाऱ्या प्रत्येक गरीब, अडाणी आणि दुःखी माणसाच्या अंतःकरणात वास करतो. माणसाला माणूस म्हणून स्वीकारणे हीच स्वामींची खरी पूजा आहे." श्रोते हो, या अद्भुत आणि दिव्य घटनेनंतर अक्कलकोटचे प्रकांड पंडित काशीनाथ पाध्ये यांचे जीवन संपूर्णपणे म्हणजे 360 डिग्रीमध्ये बदलून गेले. त्यांचा तो जुना, कडक आणि लोकांना छळणारा कर्मठपणा, लोकांकडे तुच्छतेने पाहण्याची त्यांची ती वृत्ती एका क्षणात नष्ट झाली. पाद्यशास्त्रींमधील तो अहंकारी पंडित आता कायमचा मरण पावला होता आणि तिथे जन्माला आला होता साक्षात स्वामींचा एक नम्र, निष्पाप आणि निस्सीम परमभक्त. या घटनेनंतर पाद्यशास्त्रींनी आपल्या वाड्यातील सर्व संपत्ती, सोन्याची नाणी, जमीन जुमला सर्व काही गरिबांमध्ये वाटून टाकले. त्यांनी आपला तो विद्वानांचा पोशाख त्यागला आणि अत्यंत साधी वेशभूषा परिधान केली. आता ते रोज पहाटे 4 वाजता मठातील इतर भक्त उठायच्या आधीच अक्कलकोटच्या मठात हजर व्हायचे. ज्या लोकांनी, ज्या हातांनी त्यांनी कधी काळ सोन्याची नाणी मोजली होती, त्या हातांनी ते लोकांना दूर सारायचे. त्याच हातांमध्ये आता त्यांनी मठात झाडू घेतला होता. ते रोज अहोरात्र मठाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करायचे. मठात येणाऱ्या गरीब, अडाणी, शेतकरी आणि कष्टकरी भक्तांची उष्टी भांडी घासण्यात ते धन्यता मानू लागले. जो पंडित कधी रस्त्यावरून चालताना सामान्य माणसाची सावली अंगावर पडली तर पुन्हा स्नान करायचा, नदीवर धावायचा, तोच काशीनाथ पाध्ये आता मठात येणाऱ्या दीनदुबळ्या आजारी भक्तांचे पाय स्वतःच्या हाताने धुवायचा आणि तेच पाणी अत्यंत श्रद्धेने स्वामींचे चरणतीर्थ म्हणून प्राशन करायचा. अक्कलकोटमधील इतर ब्राह्मण आणि श्रीमंत लोक पाद्यशास्त्रींमधील हा बदल पाहून पूर्णपणे थक्क झाले होते. काही लोकांनी त्यांची थट्टा उडवण्याचाही प्रयत्न केला, पण शास्त्री बुवांना म्हणायचे, "अहो शास्त्री बुवा, तुम्ही एवढे मोठे विद्वान, राजांच्या दरबारात तुमचा एवढा मान, आणि आज तुम्ही या मठात लोकांची उष्टी भांडी घासताय? ही काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची?" यावर काशीनाथ पाध्ये त्यांच्या डोळ्यातील प्रतीचे अश्रू यायचे. ते हात जोडून अत्यंत नम्रतेने त्या लोकांना सांगायचे, "अरे भल्या माणसांनो, ज्या चरणाच्या पाशी साक्षात ब्रह्मांड नायक उभे आहेत, त्या चरणातून मला पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झाले. त्या चरणाची धूळ बनण्यात जी श्रीमंती आहे, ती राजा महाराजांच्या सिंहासनावर बसण्यात नाही. मी आजपर्यंत ग्रंथात देव शोधत होतो, पण तो देव मला या मठातील गरिबांच्या आणि स्वामींच्या सेवेत सापडला आहे." पाद्यशास्त्रींचं हे उत्तर ऐकून लोकांचे तोंड जागेवरच बंद व्हायचे. काशीनाथ पाध्ये यांची ही जिवंत आणि सत्यकथा आजच्या 21व्या शतकातील आधुनिक मानवासाठी जीवनाचा सर्वात मोठा मोलाचा धडा आहे. आजच्या युगात आपल्याकडे थोडे पैसे आले, थोडे उच्च शिक्षण झाले, समाजात थोडे नाव झाले, की मनामध्ये नकळत मीपणाचा म्हणजेच अहंकाराचा विषारी वृक्ष वाढू लागतो. आपल्यापेक्षा गरीब असलेल्या, अडाणी असलेल्या लोकांना तुच्छ लेखू लागतो. त्यांचा अपमान करतो. आपण विसरतो की आज आपल्याकडे जे काही वैभव, जी काही बुद्धी आहे, ती सर्व ईश्वराने दिलेल्या एका लहानशी देणगी आहे आणि तो ईश्वर एका क्षणात तुमच्या एका चुकीमुळे हे सर्व वैभव मातीत मिळवू शकतो. स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या पैशाची, तुमच्या सोन्याच्या मुकुटांची किंवा कोरड्या भावहीन मंत्राची अजिबात भूक नाही. स्वामींना गरज आहे ती फक्त आणि फक्त निर्मळ, निष्पाप अंतःकरणाची आणि शुद्ध निरपेक्ष भक्तीची. जोपर्यंत तुमच्या मनातील
हा मीपणाचा अहंकार गळून पडत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःला शून्यामध्ये आणत नाही, तोपर्यंत साक्षात परब्रह्म तुमच्यासमोर उभे राहिले तरी तुम्हाला त्याची प्रचिती येऊ शकत नाही. वाद्यशास्त्रींचा अहंकार मोडून स्वामींनी संपूर्ण जगाला हा संदेश दिला होता, की मी भावाचा भुकेला आहे. जो मला शरण येतो, तो योगक्षेम मी स्वतः वाहतो. श्रोतेहो, काशीनाथ पाद्यशास्त्रींची ही संपूर्ण जीवन परिवर्तन आणि स्वामींनी त्यांचे केलेले गर्वहरण तुम्हाला कसे वाटते? यातून तुम्हाला काय शिकवण मिळाली? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. स्वामी समर्थ महाराजांचे अखंड आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. हा जर संपूर्ण एपिसोड तुम्हाला मनाचा ठाऊक करून गेला असेल, तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला मित्रपरिवारासोबत आणि सर्व भक्तांसोबत आवर्जून शेअर करा, जेणेकरून हा दिव्य इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचेल. चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून स्वामींचे असे दुर्मिळ आणि जिवंत अनुभव तुम्हाला रोज सर्वात आधी पाहायला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.